आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद वेगळाच. भिलवडी जायंट्स ग्रुपच्या शपथविधी सोहळ्यात राजू शेट्टी यांचे प्रतिपादन. आपण जर सातत्याने समाजातील गरजू घटकांसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्यरत राहिलो तर त्यातून मिळणारे समाधान हे अत्यंत वेगळे आणि सर्वोच्च असते. खऱ्या अर्थाने दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही, असे गौरवोद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. भिलवडी येथे आयोजित जायंट्स ग्रुपच्या वतीनं नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी बोलताना राजू शेट्टी यांनी भिलवडी जायंट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की या ग्रुपचे कार्य संस्थापक नाना चुडासामा आणि काकासाहेब चितळे यांनी घालून दिलेल्या आदर्श मार्गावर अत्यंत निष्ठेने सुरू आहे. हा गट केवळ नावाला सक्रिय नसून प्रत्यक्ष कार्यातही अग्रेसर आहे. विशेषतः या गटाने आतापर्यंत केलेल्या 206 नेत्रदानामुळे 412 अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. हे कार्य अत्यंत पुण्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी यासारख्या उपक्रमांमधूनही भिलवडी जायंट्सने सामाजिक बांधिलकीची उत्तम जोपासना केली असल्याचे त्यांनी नमूद केलं. या सोहळ्यात भिलवडी जायंट्स ग्रुपच्या वतीनं नूतन अध्यक्षपदी बाहुबली सुदर्शन चौगले यांची तर सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी उज्ज्वला सुनील परिटी यांची निवड करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते नूतन अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दिग्गज विशेष समिती सदस्य गिरीश चितळे, मकरंद चितळे, सुनीता चितळे, भक्ती चितळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव संदीप राजोबा, केंद्रीय समिती सदस्य सतीश बापट, ॲडव्होकेट विलासराव पवार, साधना मालगावे, अनुजा पाटील, प्रशांत माळी, सुहास खोत, DC पाटील, सुबोध वाळवेकर, महावीर चौगले आणि सुनील परिट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सुभाष कवाडे यांनी आपल्या प्रस्तावनेतून केली तर संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन सुनीता चौगले यांनी केलं. गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायंट्सचे सर्व सदस्य आगामी काळातही अधिक जोमाने सामाजिक सेवा कार्य सुरू ठेवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जायंट्सच्या अनेक कार्यक्रमाला मला जाण्याचा योग येतो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला खरोखरच अभिमान वाटला, कारण तुमच्या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळं 206 लोकांना नवी दृष्टी मिळाली. याबद्दल तुमचा अभिनंदन. माणसाला जेवढं परमेश्वरानं आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य संपल्यानंतर हा देह असाच आनंदात विलीन होत असतो, परंतु महानता त्याच्यामध्येच असते की त्यातला काही भाग इतरांच्या उपयोगाला पडावा म्हणून ठेवून जाणं, याच्यातच फार मोठं पुण्याईचं काम असतं. ते 206 लोकांनी केलं की कदा 206 लोकांनी केलं याचा अर्थ 412 लोकांना नवी दृष्टी मिळाली.